नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आहे पौष महिन्याचा रविवार. नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पौष महिन्याच्या रविवारची गोष्ट. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या गोष्टीला. एक राजा होता. त्यांना 3 मुली होत्या. एकदा काय झालं, राजाने आपल्या तिन्ही मुलींना आपल्या जवळ बोलवलं आणि एक प्रश्न विचारला. मुलींनी मुलींना विचारलं, "मुलींनो, तुम्ही कोणाच्या भाग्याने खाता?" राजाची जी मोठी मुलगी होती, ती म्हणाली, "बाबा, मी तुमच्या भाग्याने खाते." राजाची मधली मुलगी पण म्हणाली, "बाबा, मी तुमच्याच भाग्याने खाते." पण राजाची जी धाकटी मुलगी होती, ती म्हणाली, "नाही बाबा, मी माझ्या भाग्याने खाते." राजाला या चा खूप राग आला आणि त्यांनी सैनिकांना बोलवलं आणि सांगितलं, की "या लहान मुलीला तुम्ही जंगलात घेऊन जा आणि तिला मारून टाका आणि पुरावा म्हणून मला काहीतरी वस्तू आणून दाखवा." आता या सैनिकांनी काय केलं, की त्या मुलीला जंगलात नेऊन सोडलं, पण त्यांच्याकडनं तिचं जीव घेणं काही झालं नाही. त्यांनी काय केलं, पुरावा म्हणून एका प्राण्याचे डोळे घेऊन आले. राजाला दाखवलं, की हो, आम्ही तुमच्या मुलीची हत्या केली. आता ही मुलगी जी जंगलात होती, हिला जंगलात इकडे-तिकडे भटकत होती आणि मग तिच्या दृष्टीस एक चं वास्तू पडलं. त्या वास्तूत असं होतं, की सगळ्या गोष्टी पाषाणाच्या होत्या. पाषाणाचे घोडे, पाषाणाचं राजमहल, पाषाणाच्या मूर्त्या. तिला थोडं कौतुक वाटलं, पण तिने विचार केला, आता आपण इथेच राहायला पाहिजे आणि असं करत ती त्या वास्तूत राहिली. तिला आजूबाजूतून जाणारे काही लोकांनी सांगितलं, की "तू या वास्तूत राहू नको. या वास्तूला एक शाप आहे." पण तिने विचार केला, जेव्हा माझ्या जन्मदात्या पित्यांनीच मला जंगलात नेऊन सोडलं, तर हे वास्तू मला काय नुकसान करणार आहे. म्हणून ती त्या पाषाणाच्या महालात राहिली. आता त्या पाषाणाच्या महालात एक शिळा होती. ती त्या शिलेला रोज तेल लावायची. असं करता-करता पौष महिना आला. पौष महिन्याचा पहिला रविवार आला. या मुलीला सूर्यनारायणाचं व्रत असे. ही सकाळी उठायची, सूर्यनारायणाची आराधना करायची आणि सूर्यनारायणाचं व्रत अगदी व्यवस्थित करायची. असं करता-करता पहिल्या रविवारी ही आपल्या त्या शिळेला रोज तेल लावायची आणि त्याची खूप मनोभावे सेवा करायची. ए पहिल्या रविवारी काय झालं, की त्या शिळेचे जे पाय आहे, ते हिला थोडंसं असं मऊ वाटले. हिला वाटलं, की हा आपल्याला भास असेल. होऊ शकते आपण रोज तेल लावत होतो, त्यामुळे ही जे पाषाणाची शिळा आहे, ही तेल लावू-लावू मऊ झाली आहे. मग काय झालं, ही आपलं असंच 7 अन् 8 अन् 8 दिवस गेले आणि पुढचा रविवार आला. पुढच्या रविवारी काय झालं, हिने आपली सकाळी उठली, सूर्यनारायणाची आराधना केली, सूर्यनारायणाचं हिला व्रत होतं आणि या रविवारी तिला असं जाणवलं, की या शिळेचे हातही आता नरम-नरम वाटत आहे. तिला खूप आनंद वाटला आणि थोडी मजाही वाटली, की होऊ शकते आपण रोज तेल लावून-लावून हे नरम होत असेल. तिला खूप कौतुक वाटलं. असं करता-करता पुन्हा पुढे तिसरा पुशाईतवार आला. आता या पुशाईतवारी तिला असं जाणवलं, की या शिळेचा जो मुखवटा आहे, मुखाचा जो भाग आहे, तो पण थोडासा असा मऊ वाटतोय. हिला खूप आनंद झाला आणि थोडी मजाही वाटायची हिला, की आपल्या तेल लावल्यामुळे शिळा पण नरम-नरम होत आहे. तिला खूप असं कौतुक वाटायचं. असं करता-करता ही आपलं व्रत राहायचं हिला नारायणाचं, ही नारायणाची उपासना करायची आणि त्या पाषाणाच्या महालात राहायची. मग काय झालं, की चौथा पुशाईतवार आला. आता या चौथा पुशाईतवारी काय झालं, की ही त्या शिळेला जिथे तेल लावायची, तर त्या शिळेच्या हृदयावर मऊ-मऊ भास झाला आणि ती शिळा अशी उठून उभी राहिली. हिला खूप आश्चर्य वाटलं. ती शिळा नसून तो एक सुंदर राजकुमार आता तिच्यासमोर प्रकट झाला. तिला खूप आनंद वाटला आणि तिला खूप आश्चर्यही वाटलं, की असं कसं झालं? मग त्या राजकुमारांनी सांगितलं, की या वास्तूला मला एक श्राप होता. त्यामुळे मी आणि माझा पूर्ण आप्त परिवार हे सगळं पाषाणाचे झालं होतं. पण तुझ्या सेवेमुळे तू सूर्यनारायणाची उपासना करत असल्यामुळे सूर्यनारायणांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्हाला श्रापमुक्त केलं. हिला खूप आनंद झाला. आणि इकडे काय झालं, की इकडे त्या राजानी आपल्या मोठ्या मुलीचं लग्न एक दुसऱ्या राजाच्या मुलासोबत केलं होतं आणि जी लहान मुलगी होती दुसऱ्या नंबरची, तिला एका प्रधानाची सून म्हणून तिचं लग्न केलं होतं. पण काय झालं, की त्या राजाच्या राज्यात शत्रूंनी आक्रमण केल्यामुळे
आता ते त्याच्या जावयाचं न राज्य होतं, न प्रधानाची काही संपत्ती होती. आणि राजा त्या राज्यात त्या दुसऱ्या राजाला मदत करायला गेल्यामुळे त्या राजालाही त्या दुसऱ्या राजाने शत्रू बनवून बंदी बनवून ठेवलं होतं. त्यामुळे आता राजाच्या राज्यात सौख्य नसून राजाच्या नशिबी दारिद्र्य आलं होतं. जेव्हा ह्या राजकुमारीला आपल्या वडिलाची अशी सगळी माहिती मिळाली, तर हिने हिच्या राजकुमार नवऱ्याला सांगितलं, की आपण माझ्या वडिलांना मुक्त करू आणि माझ्या वडिलांच्या मुक्तीसाठी तू काहीतरी कर. आणि मग या राजकुमारांनी त्या दुसऱ्या राज्यावर हल्ला करून हिच्या वडिलांना, हिच्या बहिणीच्या नवऱ्याला सगळ्यांना मुक्त करवलं. आणि सगळ्यांना मुक्त केल्यानंतर जेव्हा राजाच्या समोर त्याची धाकटी मुलगी आली, तेव्हा त्याला कळलं, की हो बरोबर आहे, ही माझ्या नशिबाने नाही, ही हिच्याच नशिबाचं खात होती. आणि सूर्यनारायणाच्या कृपेमुळे तिला तिच्या नशिबाने खूप चांगलं झालं. जसं नारायणाने तिला दिलं तसं सर्वांना देऊ.